पर्यटनासाठी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी भारतात बरेच परदेशी लोक येतात। भारतात आलेली अशीच एक परदेशी महिला सध्या चर्चेत आली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। ही महिला वारंवार एका घरात यायची। या घरात लोकांची गर्दी असायची। एक दिवस पोलिसांनी या घरावर छापा टाकला। तिथं पोलिसांनी जे पाहिलं ते पाहून त्यांनाही धक्का बसला। राजस्थान मधील ही घटना आहे। श्री गंगानगर येथील दशमेश कॉलनीतील एका घरात उझबेकिस्तान मधील तरुणी ये-जा करत असे। या घरात महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणातील मुलीही दिसल्या। याबाबत पोलिसांकडे तक्रारी येत होत्या, त्यामुळे पोलिसांनी विशेष पथक तयार केलं। पोलिसांच्या पथकानं घरावर छापा टाकला। श्री गंगानगरचे CO सिटी B आदित्य यांनी सांगितलं की दशमेश कॉलनीतील वार्ड क्रमांक 11 मध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत तक्रारी येत होत्या। SP गौरव यादव यांच्या सूचनेवरून पोलिसांनी विशेष पथक तयार केलं। CO सिटी B आदित्य, सेतिया चौकीच्या प्रभारी सुशीला मीना आणि पुराणी आबादी पोलीस ठाण्याचे प्रभारी गोविंद सिंह शरण यांच्यासह पोलीस दलाने छापा टाकला। छापा टाकण्यापूर्वी पोलीस बनावट ग्राहक म्हणून घरात घुसले। करार निश्चित होताच बनावट ग्राहकांना पोलिसांना कारवाई करण्याचे संकेत दिले। यानंतर पोलिसांनी छापा टाकला। इथं वेश्या व्यवसाय सुरू होता। श्री गंगानगर पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। वेश्या व्यवसाय करणाऱ्या चालकासह एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। यांच्यामध्ये उझबेकिस्तानच्या एका महिलेचाही समावेश आहे। याशिवाय राजस्थान सह अन्य राज्यातील महिलांनाही पोलिसांनी पकडलाय। CO सिटी B आदित्य यांनीही सांगितलंय की अटक केलेल्या मुलीचं वय 19 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे। छापा दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 15,000 रुपयांची रोकडही जप्त केली आहे। सध्या या प्रकरणी श्री गंगानगरच्या महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी ज्योती नायक यांच्याकडे सोपवण्यात आलाय।